हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मी पुण्यातून बोलते. अच्छा, नाव सांगायचंय का? नाव असेल तुमच्याकडे पण नाही माझ्याकडे सांगायचं. आहे. हा माझ्याकडे आहे, पण मी काही कोणाचं नाव घेत नाही ना ताई. हा बरोबर आहे. हा हा हा. हा, मला म्हणजे बरेच 2-3 अनुभव सांगायचे आहेत. हा, सांगा ना ताई. थोडक्यात आहे ना वेळ तुम्हाला? मग आता वेळच आहे आपली. चालेल. हा. परवा मी जर नाही का पुण्यतिथीचं मी गुरुचरित्र पण पारायण केलं होतं केंद्रात जाऊन. अच्छा. हा 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 मग त्यावेळेला पण अनुभव आला मला. हा. पारायणात सांगता होती त्या दिवशीच केंद्रात काय सांगितलं होतं, इथेच आणा प्रसाद वगैरे. अच्छा. हा मग हा तिथं आणलं होतं. मग माझ्या डोक्यात होतं की घरी एखादी सवाशीण यावी वगैरे असं हा पूजाला हा हा बोलवायचं असं डोक्यात होतं. हा हा. पण त्या त्या दिवशी मनानेच माझी बहीण पुण्याला आली. उडपीला राहते ना ती. अरे बापरे. हा 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 ती पुण्याला आली, तिच्या काहीतरी नातेवाईक आहेत तिचे सासूचे. हा हा. आणि तिकडून इकडे आली मग. आणि अच्छा. मग हा तिला तिला तिच्या नंदेला तिच्या नंदाच्या मुलीला हा हा सवाशीण म्हणून जेवायला घातलं. तिला गुरुचरित्राचं हे दिलं, हा. पुस्तक, अरे वा. ग्रंथ. हा हा आणि तिची ओटी ते भरून तिला पाठवली. मग हा हा. ती एक इच्छा पूर्ण झाली. अरे वा. आणि पुन्हा नंतर मे महिन्यात म्हणजे मला थोडंसं पारायण झाल्यानंतर म्हणजे थोडंसं अशक्तपणा ते वाटत होता. अच्छा. हा हा. मग गुडघ्याचं पण माझं आज दुखणं चालू आहे ना, आता 2-3 वर्ष झाली. मग अरे मुलगी बापरे. हा मग मुलगी काय म्हटली, ते मिरजला दवाखाना चांगला आहे म्हणजे तिथं चेक करून ये. मी बरेच दवाखाने केले, मला काही फरकच नाही अजून. अच्छा अच्छा. हा हा. मग तिथं गेल्यानंतर ते डॉक्टर म्हटले, चेकिंग केल्यानंतर डॉक्टर म्हटले की हम्म. गुडघ्यात इंजेक्शन करायचं असं चाललं होतं. अरे बापरे. हा. मग डॉक्टर म्हणले आधी साखर चेक करूया आणि मग नंतर बघूया. मग साखर चेक केली तर 336 साखर आली माझी. ओ. अरे. मग ते हा. म्हणले तुम्ही डायबिटीच्या ह्याच्यात आहे आणि तुम्हाला काय आता इंजेक्शन करता नाही. येणार नाही. हो. हा हा. मग पुन्हा आले मी, मग टेन्शन मध्येच आले. हम्म. घरी आले मग मुलगी म्हटली काय टेन्शन घेऊ नको. हा हा. मग थोडस हे चालू, मी चहा बंद केला पूर्ण. अरे वा. हा आणि स्वामींना म्हटलं की हम्म. काय हे काय तुम्ही माझ्या मागं लावलं, गुडघ्याचं दुखणं लावलं, पुन्हा हे लावलं, आता मी सेवा कशी करू म्हटलं. आई ग. आणि मी आता कसं तुमच्या वेळेत समोर बसणार म्हणलं एवढा वेळ. हा. आता मी एवढं दुखणं मागं लागल्यानंतर काय करणार, म्हणून मी तारक मंत्र एक संकल्प सोडला 11 दिवसाचा तारक मंत्राचं हे करून. अच्छा. हा. आणि ते घेत होते. मग 11 दिवसानंतर पण म्हटलं नाही, आता आपल्याला जोपर्यंत आपलं चांगलं होत नाही तोपर्यंत करतच राहायचं. अरे वा. मग मी अशीच जिद्द मग पाहिजे. तारक मंत्राचं पाणी मी घेतच होते 1 महिनाभर. मग अच्छा. 1 महिन्यानी पुन्हा मग व्यायाम, ते साखर चहा बंद केला. हा हा. आणि ते पनीर फुलं आणून दिलं. हा. मग पनीर फुलं आणलं, ते गरम पाण्यात प्यायची मी सकाळी. म्हणजे पनीर काय? पनीर फुल. काय प्रकार आहे तो? ती देशीच औषध आहे पनीर फुल म्हणून. अच्छा, कुठे मिळतं ते? तर ते आयुर्वेदिकच्या दुकानात मिळतं ना. अच्छा अच्छा. हा हा हा. मग ते ते मग गरम करून मी पाण्यात 1 महिनाभर घेतलं आणि पुन्हा मग व्यायाम वगैरे चालू ठेवला आणि अरे चहा वा. पूर्ण बंद केला. वा. आणि पुन्हा चेक करायला गेले डॉक्टर, पुन्हा साखर किती आली, पहिली फास्टची असते साखर ती हा, पहिली उपाशी जेवणाच्या पोटी अगोदरची. आणि जेवल्यावर. हा. ती हम्म. 73 आली पहिली. हो. ती 100 ती 125 पाहिजे आपली. हा हा ती हा. 73 आली आणि जेवणानंतरची 108 आली. अरे वा. हा मग डॉक्टर काय म्हटले, काय हो तुम्ही काय गोळ्या वगैरे दुसऱ्या दवाखान्यात जाऊन घेतल्या का, काय काय केलं म्हटलं. अय्या. म्हटलं हा काही नाही, फक्त तेवढंच केलं म्हटलं. हा. आणि स्वामींना तर मी केलाच होता संकल्प, स्वामींना धन्यवाद दिले. म्हटलं तुमचे खूप खूप धन्यवाद, म्हणलं तुम्हाला माझ्याकडून सेवा करून घ्यायच्या म्हणून तुम्ही चांगलं ठेवलं म्हटलं. खरंय खरंय खरंय. हो हो. आणि मग ते मला पूर्ण नॉर्मल आलं ते सगळं. बघा. हा. मग सगळं दिलं काय इंजेक्शन? नाही नाही काही नाही. अरे ते बापरे. स्वामी तेवढं ते पनीर फुलचं तेवढं घेतलं आणि योगा चालू केला आणि आपलं ते हे केलं. पनीर फुलचं तेवढं आणि घेतलं आणि ते स्वामींचं स्वामींची तारक सेवा. मंत्र. अरे तारक वा. मंत्राचं पाणी. बघा हा ताई, म्हणजे हा तुमच्याकडनं किती शिकण्यासारखं आहे की हा ना नुसतं स्वामींच्या सेवेवर डिपेंड राहायचंच नाही, तर हा ना. सेवा पण करा आणि आपली उपचार पण सुरू ठेवा. हो, ते हा. पण केलं आणि योगा चालू ठेव. म्हणजे योगा मी करत होते पहिला, पण ते थोडंसं मध्यंतरी बंद झालं माझं. अच्छा अच्छा. हा आणि हा. मग हे आता ते स्वामींनीच मला ती म्हटले असतील, तू नुसतंच माझ्या पुढेच काय बसती, थोडं तुझ्या पण तब्येतीचं बघ. खरंय खरंय खरंय. हो. आणि मग किती ती छान. मुलासाठी पण मी प्रदीपदादांच्याकडनं सेवा घेतली ना, आता 1.5 वर्ष झाली.
अच्छा. हा आता हा बघू हा. त्याच्यासाठी त्याचा पण अनुभव मला शेअर करायचा आहे, पण कधी आता यश येते ते बघू. येणार येणार येणार. हा ना. त्याला त्याच तेवढा आता एक राहिल्याची इच्छा, बाकी हं, सगळं व्यवस्थित आहे. मस्त हम्म. मस्त. मी हो हे आणि करते एक हा ताई. भावाचा हं. भावाचा भाऊ आलता माझा एक 5-6 महिन्यापूर्वी घरी. अच्छा. हा हा. आणि मग त्याचा तो रात्री 12च्या ट्रेनने जाणार होता, मग गेला 12च्या हा ट्रेनने. हा. आणि त्याचा मोबाईलच हरवला, अरे बसमध्ये पडला. अरे. हा हा मग त्यांनी फोन केला, तिथं त्याच्या काय ओळखीचं कोण आहे आता, हे हे ह्यांच्या ओळखीचे म्हणजे ते डेपोत आहेत ना. हा हा मग हा हा. त्यांनी त्याला फोन केला आमच्या मालकांना, की हं. माझा फोन हरवला हा. आणि तुम्ही येता का वगैरे. मग हे 1 वाजता इथनं घरातून गेले. अच्छा. हा हा आणि तिथं मग मोबाईल काय सापडणार, मग पुन्हा इकडे तिकडे पाहिलं, ते हा. बसमध्येच पडला होता. मग ओ. तिथं हो डेपोमध्ये कितीही ओळखीचं असलं तरी जाऊन देत नाहीत ना 12च्या हो पुढे. हो. हा मग ती स्वामींची कृपा, मी इकडं पाठीमाग मग घोर कष्टम स्तोत्र मी 21 वेळा म्हटले. मुलगा काय म्हटला, काय मम्मी आता गेला पडला मोबाईल, आता कुठे मिळतोय का. बरोबर. असं वाटणारच, साहजिकच हा आहे. आता शक्यच नाही म्हटलं. आणि रात्रीचे किती वाजलेत म्हटलं, मम्मी काय तर उगीच स्वामींना कशाला त्रास देते. हा. मग म्हटलं नाही नाही, तो बिचाऱ्याचा तो मोबाईल सगळं त्यात महत्वाचा आहे म्हटलं, मला स्वामींनी दिलंच पाहिजे म्हटलं अनुभव. हा. आणि मी 21 वेळा म्हणून साईटला होते, तर भावाचा पण आणि मालकांचा पण फोन आला, मोबाईल सापडला म्हणून. अरे वा. बघा. घोर कष्टम स्तोत्राचं ते घोर स्तोत्रात पण खूप ताकद आहे. खूप खूप ताकद आहे, हो खूप ताकद हो. आहे. खूप छान ताई, खूप खूपच. छान. मी शेअर करते हा ताई. हो हो. हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.